दरम्यान साखरेच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं तातडीची बंदी घातली। 30 सप्टेंबरपर्यंत देशातून साखर निर्यात करण्यावर तातडीनं बंदी घालण्यात आली। देशात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्रानं हा निर्णय घेतलाय। साखर निर्यात बंदीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आले। साखर निर्यात रोखल्यानं देशांतर्गत किमतीवर नियंत्रण मिळेल। केंद्राच्या साखर निर्यात बंदीवर शेतकरी नेते राजू शेट्टींनी टीका केली आहे। आई जेव घालेना बाप भीप मागू देईना अशी परिस्थिती असल्याचं शेट्टींनी म्हटलंय। 4 वर्ष MSP न वाढवल्यानं साखरेचे दर स्थिर आहेत। सरकार स्वतःही भाव वाढवत नाही, परदेशातही विकू देत नसल्याचं शेट्टी म्हणतायत। मग सरकार जर का साखरेची MSP वाढवणार नसेल, जगाच्या बाजारामध्ये साखरेला भाव चांगला मिळत असेल, तर मग साखर कारखान्यांनी साखर निर्यात का करू नये? आणि त्यालाही तुम्ही बंदी घालता, स्वतःही भाव वाढवत नाही, याच्या पाठीमागचं केंद्र सरकारचं लॉजिक काय आहे? पण त्याचा थेट परिणाम हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर व्हायला लागलेला आहे। हा जो सरकारचा निर्णय आहे तो मूर्खपणाचा आहे, भंपकपणाचा आहे असं मी म्हणेन। केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर बंदी घातली, याचा सगळ्यात जास्त फटका हा साखर कारखानदारांना बसणार आहे आणि असं मत साखर उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केले। कायद्यानुसार शेतकऱ्यांना FRP ही द्यावीच लागणार आहे, त्यामुळे निर्णयाचा शेतकऱ्यांना फारसा तोटा झालेला नाही असं देखील तज्ज्ञांचं म्हणणं आहे। कारखान्यावर नक्की परिणाम होईल, कारण साखरेचे दर वाढल्याशिवाय आत्ता जे साखरेचे उत्पन्न आणि कारखान्याचं उत्पन्न आणि खर्च ऊस दर धरून याचा मेळ बसत नसल्यामुळे कारखाने तोट्यात आहेत, ते मुळात चिंतेत आहेत। त्यांची शासनाकडे मागणी आहे की एकतर आम्हाला थेट मदत करा, सबसिडी द्या 500 रुपये टनाला ऊसाच्या, आमची कर्ज पुनर्गठन करा, त्याचे व्याजाचे दर कमी करा आणि तातडीने आम्हाला नवीन सॉफ्ट लोन द्या, हे राज्याकडे मागणी आहेत। आणि केंद्र शासनाच्या पातळीवर साखरेचे दर FRPच्या तुलनेत वाढवा आणि त्या तुलनेत इथेनॉलचे दर वाढवा, ह्या मागण्या आहेत। त्याचा कुठेही विचार झालेला नाही, त्यामुळे साखरधंदा मुळात अडचणीत आहे, आर्थिक संकटात आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।